एक पण एखादी गोष्ट विसरली तर म्हणजे नाही का असं हे होऊ शकतं की रेकॉर्डिंग मिळणार नाही वगैरे. सो सो चलो हम फिर से स्टार्ट करते हैं. वेलकम एवरीवन. टुडे वी आर गोइंग टू सी द कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. बिफोर दॅट आत्ताच आपण एक फ्री एक्सपान्शनची केस बघितली आहे. व्हॉट इज द फ्री एक्सपान्शन? ज्या केसमध्ये अपोजिंग फोर्स 0 असणार आहे, तिथे अपोजला कुणीच नाही आहे, अपोजिंग फोर्स नाही आहे, सो वर्कडन पण किती असणार आहे? 0 असणार आहे. आणि कुठे होतं हे? तर स्पेशली इन अ व्हॅक्यूम. व्हॅक्यूमच्या ज्या केसेस आहेत त्याला आपण फ्री एक्सपान्शनच्या केसेस म्हणतो. नाव आपण बघत होतो कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. सो मॅक्झिमम वर्क होण्यासाठी व्हॉट इज द बेसिक कंडिशन? जो पण डिफरन्स आहे, एक तर मॅक्झिमम वर्क डन कुठल्या केसमध्ये होतं? रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण बघितलंय की अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स, अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स ह्यांच्यामधला जो काही डिफरन्स असणार आहे, अपोजिंग फोर्स अँड ड्रायव्हिंग फोर्स ह्यांच्यातला जो काही डिफरन्स असणार आहे, तो जो डिफरन्स आहे तो कसा असणार आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल असणार आहे. हा डिफरन्स कसा असणार आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल असायला हवा. जर ज्यावेळेस व्हेरी व्हेरी स्मॉल डिफरन्स असेल त्याच वेळेस तिथे कुठली प्रोसेस होईल? रिव्हर्सिबल प्रोसेस होईल. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये डेल्टा पी म्हणजेच अपोजिंग फोर्स, पी मायनस एक्सटर्नल प्रेशर, पी मीन्स गॅसचं प्रेशर मायनस एक्सटर्नल प्रेशर. सो द डिफरन्स बिटवीन पी मायनस पी एक्सटर्नल शुल्ड बी नथिंग बट डेल्टा पी. आणि हा डेल्टा पी कसा असला पाहिजे? तर बच्चे पार्टी याद रखो, बच्चे पार्टी ये डिफरन्स स्मॉलेस्ट चाहिए. फॅन काम करा. ते काय होते, धक्का लागतोय. सकाळी असंच एक विषय झालाय. तो फॅन काढूनच ठेवा, जाऊ द्या, नको फॅन. हा इकडेच जायचं, तुमच्याकडून नाही झाला. सकाळी असंच एक विषय झालाय. पण कर सरांनी. नाही, माझ्याकडून व्हायचा काही विषयच नाही. तो एवढ्या अडचणीत नाही नाही, काय झालं, तुम्ही टेकायला जाता ना. हा, आणि थोडी चेअर सरकवली ना त्याच्यामुळं तो हे झालं. हां, बघा आपण काय बघत होतो की पी मायनस पी एक्सटर्नल, डेल्टा पीचा जो डिफरन्स आहे तो डेल्टा पीचा डिफरन्स कसा असला पाहिजे? स्मॉलेस्ट असला पाहिजे. कुठल्या केसमध्ये? तर रिव्हर्सिबल प्रोसेसच्या केसमध्ये. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस जर असेल तरच तिथलं वर्कडन काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. का बरं वर्कडन तिथे मॅक्झिमम असेल? कारण थोडी रिॲक्शन पुढे गेली तर ती पुन्हा काय होतीये? रिव्हर्सला जातीये. कारण दोघांमधला जो काही डिफरन्स आहे अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्समधला, हा खूप कमी आहे. आणि हा डिफरन्स ज्यावेळेस खूप कमी असेल त्यावेळेस रिॲक्शनला फायनली तिचं जी स्टेज आहे, फायनल ठिकाणी पोचण्यासाठी भरपूर जास्त टाईम लागणार आहे. मध्येच रिॲक्शन रिव्हर्ससुद्धा होते. त्याच्यामुळे तिथलं वर्कडन कसं असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे मी एक डायग्राम ड्रॉ केली आहे की इथे आपण एक सिलेंडर घेतलेला आहे. अरे यार, आता आपण इथे एक असं कन्सिडर करूयात की एक असा सिलेंडर घेतलेला आहे. आता सपोज तुम्ही इथे आहात, इनिशियली हे जे व्हॉल्यूम आहे हे V1 व्हॉल्यूम आहे. तुम्हाला ह्या फायनल व्हॉल्यूमला पोचायचं आहे, V2ला पोचायचं आहे. इनिशियल तुम्ही इथे आहात. आता सुरुवातीला रिव्हर्सिबल केसमध्ये काय होणार आहे? थोडी रिॲक्शन पुढे जाईल, म्हणजेच थोडं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. पुन्हा थोडं रिॲक्शन रिव्हर्समध्ये येणार आहे. मग पुन्हा थोडी रिॲक्शन पुढे जाईल, पुन्हा ती रिव्हर्समध्ये येईल, पुन्हा पुढे जाईल, रिव्हर्समध्ये येईल, पुढे जाईल, रिव्हर्समध्ये येईल. असं इथं कंटिन्यू होत असतं. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की रिव्हर्सिबल. आता काय झालं? रिव्हर्सिबलच्या केसमध्ये वर्कडन कसं असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला आता हे कन्सेप्ट कळाली असेल. जर कधीही तुम्हाला कोणी विचारलं मॅक्झिमम वर्कडन फाइंड आउट करा, तर व्हॉट इट मीन्स? मॅक्झिमम वर्कडन कुठल्या केसमध्ये असणार आहे? तर रिव्हर्सिबल प्रोसेसच्या केसमध्ये असणार आहे. मॅक्झिमम वर्कडन जर विचारलं तर रिव्हर्सिबल प्रोसेसच्या कन्सेप्ट वापरायच्या. नाव द नेक्स्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. सो इट इज 4 मार्क क्वेश्चन. expression for the
maximum work, expression for the maximum work, एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. सो बघा आपण काय कन्सिडर करतोय, कन्सिडर n मोल्स ऑफ आयडियल गॅस. सो फर्स्ट कन्सिडर द n नंबर ऑफ मोल्स, कन्सिडर n number of moles, n number of moles of ideal gas. Consider n number of moles of ideal gas enclosed in a cylinder, enclosed in a cylinder, एका सिलेंडर मध्ये आहे, enclosed in a cylinder, फिटेड विथ, तो सिलेंडर कशाने फिट केलेला आहे तर फिटेड विथ फ्रिक्शनलेस मूवेबल रिजिड पिस्टन, मूवेबल रिजिड पिस्टन. ठीक आहे. आता बघा इट एक्सपांड्स, काय म्हटले सेकंड पॉईंट लिहिते वाटलंच तर मी, हा झालं फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट इज रिगार्डिंग युअर एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. व्हॉट यू आर टेकिंग अ एन नंबर ऑफ मोल्स ऑफ आयडियल गॅस. कशामध्ये फिट आहे तो, एका क्लोज सिलेंडरमध्ये आहे तो, आणि तो जो सिलेंडर आहे तो कशाने फिट केला आहे, एखादा फ्रिक्शनलेस मूवेबल रिजिड पिस्टननी तो आपण काय केलेला आहे, फिट केलेला आहे. नाव द नेक्स्ट थिंग इज की आपण काय करतोय बघा, इट एक्सपांड्स, तो जो गॅस आहे ते जे एन नंबर ऑफ मोल्स ऑफ लिक्विड आहेत, आयडियल गॅस जो आहे तो आयडियल गॅस काय करतोय, एक्सपांड करतोय. इट एक्सपांड्स, आणि एक्सपान्शन होताना काय कंडिशन आहे, आयसोथर्मली. इट्स एक्सपांड्स आयसोथर्मली. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोथर्मल, यू ऑल नो दॅट अँड आय होप तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. व्हॉट इज द आयसोथर्मल, आयसोथर्मल प्रोसेस इज नथिंग बट द प्रोसेस एट अ कांस्टेंट टेम्परेचर. कांस्टेंट टेम्परेचर पे जो भी प्रोसेस होती है उसे हम बच्चे पार्टी क्या बोलते हैं, आइसोथर्मल प्रोसेस बोलते हैं. क्लियर है, यहाँ तक किसी को कुछ डाउट नहीं होना चाहिए. तो गैस क्या हो रहा है, एक्सपांड हो रहा है आइसोथर्मली एंड रिवर्सिबली. और हम यहाँ पे क्या मेंशन कर रहे हैं, हम रिवर्सिबल प्रोसेस है ऐसे मेंशन कर रहे हैं. गैस एक्सपांड्स आइसोथर्मली एंड रिवर्सिबली फ्रॉम इनिशियल वॉल्यूम. इनिशियल वॉल्यूम क्या था, क्या कंसिडर करोगे इनिशियल वॉल्यूम, फ्रॉम इनिशियल वॉल्यूम है बच्चे पार्टी हमारा V1 टू फाइनल वॉल्यूम V2, टू फाइनल वॉल्यूम V2. फाइनल वॉल्यूम क्या होने वाला है, फाइनल वॉल्यूम होने वाला है V2 एट अ कांस्टेंट टेम्परेचर. वो लिखने की ज़रूरत नहीं है, एट अ कांस्टेंट लिखने की ज़रूरत नहीं है, ऑलरेडी हमने आइसोथर्मल मेंशन किया है. एट टेम्परेचर T, टेम्परेचर क्या है तो T नाम का एक टेम्परेचर है. ठीक है, क्लियर है, ओके. सबको यहाँ तक समझ में आ गया. 2 पॉइंट्स, एक्सपेंशन ऑफ फ्री मैक्सिमम वर्क डन का एक्सप्रेशन, एन नंबर ऑफ मोल्स हमने कंसिडर किए हैं आइडियल गैस के. अब अच्छे से यहाँ पे नोटिस करो, देखो आई विल ट्राई. ठीक है, देखो यहाँ पे इनिशियल V1 वॉल्यूम है गैस का, यहाँ तक आपका वॉल्यूम V1 है, कंसिडर करो. और यहाँ पे एक ऐसा पिस्टन भी ऊपर लगाया है, पिस्टन लावलेला आहे. आता इथे काय होतंय बघा की व्यवस्थित डायग्रॅम ड्रॉ नाही करता येते आपल्याला. जर स्केल असतं तर आपण पटकन असं डायग्रॅम ड्रॉ करू शकतो. जस्ट गिव मी अ 1 सेकंड. मी डायरेक्ट बुकमधून डायग्रॅम घेते सो दॅट तुम्हाला पण डायग्रॅम व्यवस्थित कळेल आणि मलाही ती व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. आणि एकदा का आपल्याला डायग्रॅम कळाली तर त्याच्यावरून आपण काय करणार आहोत तर डेरिवेशन डिराईव्ह करणार आहोत. ओके, पेजेस खाली जात नाही आहेत. चलो,
आता इनिशियल व्हॉल्यूम आहे हे V1. आफ्टर सम टाइम थोडंसं व्हॉल्यूम इंक्रीज होईल. चेंज इन अ व्हॉल्यूम इज व्हेरी स्मॉल, दॅट इज डेल्टा V. का बरं? कारण अपोजिंग फोर्स. आता हे थोडं बच्चे पार्टी समजून घ्या, कारण इथे प्रॉपर ड्रॉ नाही करता येते. ठीक आहे, इथे आता थोडंसं व्हॉल्यूम इंक्रीज झालंय आणि आता आपण ह्या स्टेजला पोचलेलो आहे. आपल्याला फायनली ह्या स्टेजला पोचायचं आहे. आता अजून थोडंसं काय होईल, व्हॉल्यूम थोडं इंक्रीज होईल. अजून चेंज इन व्हॉल्यूम स्मॉलच आहे. चेंज इन व्हॉल्यूम थोडं स्मॉल आहे. आता अजून थोडंसं व्हॉल्यूम इंक्रीज झालं. आता आपण इथे पोचलेलो आहोत. ठीक आहे, आणि नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपण आपल्या फायनल स्टेजला पोचू. फॉर एक्झाम्पल ही फायनल स्टेज आहे. फायनल स्टेज ही आहे. सो आता नेक्स्ट आपण आता आपल्या फायनल स्टेजला पोचलेलो आहोत. ही तुमची फायनल स्टेज आहे. म्हणजेच मला तुम्हाला काय सांगायचं आहे, फायनल स्टेजला रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एका झटक्यात पोचत नाही. हळूहळू रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण फायनल स्टेजला पोचत असतो. सो सपोज इथं आता तुम्ही आलेला आहात V2वर. मग V1 पासून V2 पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला हळूहळू प्रोसेस तिथे पुढे होतीये. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स ह्यांच्यामधला डिफरन्स कसा असणार आहे, तर 0 ह्यांच्यामधला डिफरन्स हा ऑलमोस्ट कमी असणार आहे. मग ही झाली तुमची स्टेप 1. स्टेप 1 मध्ये तुमचं व्हॉल्यूम थोडंसं इन्क्रीज झालं, थोडंसं पुढे गेल्यात. नंतर ही झाली स्टेप 2. स्टेप 2 मध्ये अजून थोडंसं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. आणि आता हे आहे की स्टेप 3. स्टेप 3 मध्ये अजून व्हॉल्यूम थोडं इन्क्रीज झालं. अशा प्रकारे तुम्ही काय होतात, ते जे काही तुमची फायनल स्टेज आहे V2, त्या फायनल स्टेजला तुम्ही पोहोचता. आय होप तुम्हाला ही डायग्रॅम थोडी क्लिअर झाली असेल, आता आयडिया आली असेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मला एकदम अशी परफेक्ट नाही ड्रॉ करता आली आहे. मी ट्राय करते. विल सी. हां, ठीक आहे. म्हणजेच रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये स्टेप वाईज वर्क डन होतं आहे. हळूहळू वर्क पुढं जातं आहे. एवढंच आपल्याला ह्या डायग्रॅममधून समजून घ्यायचं आहे. आता बघा, ड्युरिंग इच स्टेप एक्सटर्नल प्रेशर. प्रत्येक स्टेपच्या वेळेस काय होतं आहे, एक्सटर्नल प्रेशर जे आहे हे थोडंसंच एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर ह्यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो कसा आहे की एकदम स्मॉल आहे. सो म्हणून मी काय लिहू शकते बघा, नेक्स्ट पॉईंट की ॲट एव्हरी स्टेज, प्रत्येक स्टेजला एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचा प्रेशर ह्यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे हा व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. मग ह्या डिफरन्सला मी काय लिहिते तर DP लिहिते. P मायनस P एक्सटर्नल काय लिहिलं तर DP. DP इज नथिंग बट स्मॉल चेंज इन अ प्रेशर. प्रेशरमधला जो काही डिफरन्स आहे तो स्मॉल आहे. म्हणून मी P एक्सटर्नलचा फॉर्म्युला काय लिहू शकते, देअरफॉर P एक्सटर्नलचा फॉर्म्युला क्या बनेगा बच्चे पार्टी, P एक्सटर्नल का फॉर्म्युला बनेगा P माइनस DP. यहाँ तक सबको क्लियर है. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होतं आहे तर दोन प्रेशरमधला डिफरन्स कसा असतो, एकदम कमी असतो, स्मॉल असतो, स्मॉलेस्ट डिफरन्स असतो. स्मॉलसाठी आपण D हे नोटेशन यूज करत असतो. सो द डिफरन्स बिटवीन गॅसचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो खूप स्मॉल आहे. ह्याच्यावरून मी P एक्सटर्नलची व्हॅल्यू फाइंड आउट केली. जर आता प्रेशर जर स्मॉल असेल तर वर्कडन, प्रेशरमधला डिफरन्स जर स्मॉल असेल तर तिथलं वर्कडन पण कसं असणार आहे, स्मॉल असणार आहे. सो स्मॉल वर्कडनसाठी आपण काय लिहू शकतो, बेसिकली आपल्याला डब्ल्यूचा फॉर्म्युला माहिती आहे. डब्ल्यूचा फॉर्म्युला असतो मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. बट ॲट एव्हरी स्टेप स्मॉल वर्क इज डन. बट ॲट एव्हरी स्टेप स्मॉल वर्क इज डन. At every step small amount of work is done. Small amount of work is done. Therefore आपण काय लिहिणार बघा, DW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल आणि व्हॉल्यूम खूप जास्त चेंज झालंय का, नाही, व्हॉल्यूम पण थोडं चेंज झालं आहे. म्हणजेच त्याच्यासाठी आपण काय लिहिणार DV. मग देअरफॉर DW इज इक्वल टू, आत्ताच आपण मागे P एक्सटर्नलची व्हॅल्यू पुट केली. काय आहे P एक्सटर्नलची व्हॅल्यू, P मायनस DP. व्हॅल्यू आहे P मायनस DP. सो आपण ती इक्वेशनमध्ये पुट करूयात, P मायनस DP
इंटू डी व्ही. मल्टीप्लाई करून घ्या बच्चे पार्टी, क्या होगा बघा, माइनस पी डॉट डी वी माइनस माइनस प्लस डी पी डॉट डी वी. यहाँ तक किसी को कुछ प्रॉब्लम? ऑल आर विथ मी, सबको समझ में आ रहा है? क्या किया हमने, हमें W का फॉर्म्युला पता आहे. क्या आहे W का फॉर्म्युला? मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. पण तो झाला पूर्ण वर्कडनचा फॉर्म्युला. आता प्रत्येक स्टेपला काय होतंय, थोडं थोडं वर्कडन होतंय. सो थोड्या वर्कसाठी आपण काय लिहिणार, DW. आणि मायनस पी एक्सटर्नल स्मॉल व्हॉल्यूम चेंज होतंय. स्मॉल व्हॉल्यूम चेंज होतंय तर कशाने रिप्रेझेंट करणार आपण, DVने. आणि पाठीमागच्या पेजवर मी बघा पी एक्सटर्नलची व्हॅल्यू फाइंड आउट केली. पुन्हा एकदा दाखवते. मायनस पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय आली होती, पी मायनस डी पी आली होती. सो तीच व्हॅल्यू मी आता पुढे पुट केली आहे, पुढे पुट केलेली आहे. क्या हो रहा है, हां, इथे ती व्हॅल्यू पुट केली. सो मला काय मिळालं, DW इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. आता बघा डी पी इंटू डी व्ही, डी पी डॉट डी व्ही इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हेरी व्हेरी स्मॉल. सो वी कॅन निग्लेक्ट इट. ओके, डी पी इंटू डी व्ही हे कसं आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. आणि जर व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर आपण त्याला काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. म्हणून आपलं इक्वेशन काय तयार झालं, DW इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. ओके, हे झालं तुमचं स्मॉल वर्कडन, एका स्टेपचं वर्कडन. पण आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल अमाऊंट ऑफ वर्कडन. नाव टू फाइंड आउट, अरे यार, now to find out total amount of work done, total amount of work done. Now to find out total amount of work done, we have to integrate the above equation. We have to integrate above equation. ओके, हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे. मग बघा इंटिग्रेट कसं करणार, इंटिग्रेशन ऑफ DW इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. ओके, वी कॅन पुट, नाऊ वी नो दॅट PV इज इक्वल टू NRT, आयडियल गॅस इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. देअरफोर पीच्या ठिकाणी आपण काय पुट करणार, NRT अपॉन व्ही. सो इक्वेशन काय होईल, देअरफोर इंटिग्रेशन ऑफ DW इज इक्वल टू माइनस साइन ॲज इट इज. पीच्या ठिकाणी काय पुट केलं बच्चे पार्टी, NRT अपॉन व्ही इंटू DV. कॉन्स्टंट क्या क्या है, मैंने आपको बोला था आइसोथर्मल रिएक्शन आहे. सो चला सांगा, आइसोथर्मल रिएक्शन असेल तर काय कॉन्स्टंट असणार आहे, काय वाटतं तुम्हाला, आर, टी आणि एन ह्यांच्यापैकी कॉन्स्टंट कोण कोण असणार. माइक्रोफोन इज ऑन, यू कैन स्पीक. चलो बताओ क्या क्या कॉन्स्टंट होंगे. कॉन्स्टंट इंटीग्रेशन के बाहर निकलते हैं. T constant. T. येस, टी इज कॉन्स्टंट, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. अजून आर काय असतो, एनीवन नोज व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर. Gas constant. Gas constant. Yes, correct अंजली, व्हेरी गुड. गॅस कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते सांगता येईल का कुणाला, आपण ते बघणारच आहोत पुढे. आणि बघा आता एन, नंबर ऑफ मोल्स चेंज होतील का, सिलेंडर क्लोज सिलेंडर आहे, नंबर ऑफ मोल्स चेंज होणार आहे का. 8.314. येस करेक्ट, 8.314. सो नंबर ऑफ मोल्स आर आणि टी, दीज आर द कॉन्स्टंट थिंग्स. मायनस साईन कॉन्स्टंट, इथं काय उरलं, 1/v dv. ओके, इकडं आहे इंटिग्रेशन ऑफ DW. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम, आय होप काही प्रॉब्लेम नसावा. इंटिग्रेशन ऑफ DW ह्याचा आन्सर येईल W. आणि हे मॅक्झिमम वर्क आहे म्हणून इथं लिहिलं आपण W मॅक्स मायनस NRT इंटिग्रेशन ऑफ 1/v dv. तर ह्याचा आन्सर येतं LNV. ओके, आणि लिमिट्स काय आहेत, व्हॉल्यूम कुठून कुठे चेंज होत होतं सांगता येईल का. लिमिट्स ऑफ व्हॉल्यूमचे लिमिट, इनिशियल व्हॉल्यूम होतं V1, फायनल व्हॉल्यूम होतं V2. सो व्हॉट इज द लिमिट्स ऑफ व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम V1, फायनल व्हॉल्यूम V2. मग लिमिट्स पुट करणार आता, मायनस NRT
इथे ln च्या ठिकाणी आधी ln v2 माइनस ln v1. सो आप क्या लिख सकते हो आगे, लॉग का रूल लगा सकते हो, जैसे log a माइनस log b इज इक्वल टू log ऑफ a अपॉन b. वैसा ही ln v2 मायनस v1 असेल तर इथं आपण काय लिहिणार, v2 डिवाइड बाय v1. आणि ln ला कन्वर्ट करायचं आहे लॉगमध्ये, तर आपण काय लिहितो 2.303 नी मल्टिप्लाय करतो NRT log of v2 upon v1. सो इट इज युअर एक्सप्रेशन फॉर W max, मॅक्झिमम वर्कडनचं एक्सप्रेशन. क्लियर है सगळ्यांना? किसी को कुछ डाउट इस एक्सप्रेशन में? फिर से मैं बता रही हूँ, देखो यहाँ पे हमने क्या किया, DW लिया, DW का इंटीग्रेशन हमें करना है. DW का मीनिंग क्या, स्मॉल वर्कडन. स्मॉल वर्कडन का, अरे यार इथे खाली का नाही लिहिलं आपण, ओ हो रुको, नाही ठीक आहे. जसं असेल तसं आता ते कॉपी पेस्ट वगैरे करायला गेलं तर पुन्हा टाईम जाईल आणि मला ते एवढं व्यवस्थित माहीत पण नाही आहे. इथे मध्ये जागा सुटली आहे तर ठीक आहे. DW इज इक्वल टू काय आलं आहे, मायनस PDB आलेला आहे. आता त्या पीच्या ठिकाणी आणि DWला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. पीच्या ठिकाणी आपण PB इज इक्वल टू NRT ठेवलेलं आहे. ओके, किसी को कुछ डाउट है? एवरीवन इज विथ मी? सबको समझ में आ गया W मैक्स का फॉर्मूला? यस, आपका होमवर्क है, ये डेरिवेशन आपको 2 टाइम्स लिखना है और मुझे फोटोज भेजने हैं. आता तुम्ही एवढ्यात होमवर्क नाही पाठवत आहे. खूप जणांचं मी होमवर्क बघितलाच नाही आहे. सो लवकरात लवकर तुमचे होमवर्क पाठवून द्या. आता बघा, मी तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर ज्यावेळेस चॅप्टर चालू होता त्यावेळेस बॉईल्स लॉ सांगितला होता. आठवतंय का कुणाला बॉईल्स लॉ? व्हॉट इज द बॉईल्स लॉ? P1 V1 is equal to P2 V2. येस, करेक्ट. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ काय सांगत असतो बघा, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो देअरफॉर व्हॉट वी कॅन राईट, प्रेशर इज इक्वल टू K डिवाइड बाय व्हॉल्यूम. मग आपल्याला काय मिळतं, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज नथिंग बट सम कॉन्स्टंट. ओके, मग आता हे मी इथं तुम्हाला लिहिलंय पण हे तुम्हाला एवढं लिहायची गरज नाहीये. मला तुम्हाला फक्त पाठीमागच्या गोष्टी आठवून द्यायच्या होत्या. सो बेसिकली आपण काय लिहू शकतो, एट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, जब टेम्परेचर कांस्टेंट रहता है, एट अ कांस्टेंट टेम्परेचर व्हाट वी कैन राइट P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ओके, देयरफॉर अब मुझे बताओ V2 अपॉन V1 को मैं कैसे लिख सकती हूँ. V2 अपॉन V1 का आंसर क्या आएगा, P1 अपॉन P2 आएगा. देयरफॉर W मैक्स का अनदर फॉर्मूला क्या मिल गया, W मैक्स का फॉर्मूला मिल गया माइनस 2.303 NRT लॉग ऑफ. बट आता प्रेशरच्या टर्म्समध्ये काय लिहिणार, P1 अपॉन P2 लिहिणार. कधीच हे विसरायचं नाही आहे. व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये इस रेशो का ये है V2 अपॉन V1. व्हॉल्यूम अँड प्रेशर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. प्रेशरच्या टर्म्समध्ये रेशो आहे P1 अपॉन P2. क्लिअर हे? कसं लक्षात ठेवणार, आता आपलं पहिलं इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं, W मॅक्सचं व्हॉल्यूम एक्सपान्शनचं इक्वेशन. एक्सपान्शनच्या केसमध्ये वर्कडन निगेटिव्ह असतं, बरोबर, निगेटिव्हचा आन्सर येणार आहे. V2 ग्रेटर असणार आहे V1 पेक्षा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? आय होप कळालं असेल. हे पहिलं एक्सप्रेशन व्हॉल्यूमच्या टर्म्समधलं लक्षात ठेवा. व्हॉल्यूमच्या टर्म्समधलं एक्सप्रेशन व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्ही प्रेशरच्या टर्म्समध्ये लिहू शकता. कसं लिहिणार, कारण तुम्हाला माहिती आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल. जर इथं V2 असेल तर इकडं P1 असणार आहे, इथे V1 असेल तर इथे काय असणार आहे, P2 असणार आहे. सबको ये एक्सप्रेशन क्लियर हो गया होगा. सो नाउ आय विल लाईक टू टेक वन प्रॉब्लेम. ऑलरेडी बच्चे पार्टी आपण थोडं लेट स्टार्ट केलं तर, सो मला असं वाटतंय की आपण ना एक प्रॉब्लेम ह्याच्यावर घेऊन टाकावा. ओके, आय होप तुम्ही मला तेवढं कोऑपरेट करताल. जस्ट अ सेकंड, मी लगेच तिथे एक प्रॉब्लेम कॉपी पेस्ट करते, त्याच्यामुळे तुमचा टाईम पण नाही जाणार. ओके ओके ओके, टाईम इज मनी.
आता आपण बघूयात हे एक्झाम्पल. ठीक आहे, मी फक्त प्रॉब्लेमचं तिथे हे करते, बाकी आपण स्वतः सॉल्व करणार आहोत. येस, ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय? इज इट विजिबल? थोडं बोल्ड करूयात. ठीक है, आता क्लियर है सगळ्यांना? येस, ओके, गुड. चलो देखते हैं क्या प्रॉब्लम है. क्या बोला है उन्होंने कि 2 मोल्स ऑफ एन आइडियल गैस. सो व्हाट इज द गिवन? एन इज नथिंग बट, इसका मीनिंग बताना है. मुझे नहीं लगता इसका मीनिंग बताना चाहिए. एन इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. चलो, एन का मीनिंग होता है मोल्स, आर का मीनिंग होता है गैस कांस्टेंट, उसके बाद टी का मीनिंग होगा टेम्परेचर, पी का मीनिंग होता है प्रेशर, वी का मीनिंग होता है वॉल्यूम. हम लिखते हैं यहाँ पे गिवन. व्हाट इज द गिवन थिंग? टू नंबर ऑफ मोल्स. सो एन ची व्हॅल्यू आहे 2, तर 2 मोल्स. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आयडियल गॅस एक्सपांड होतोय आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. सो आपल्याला आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबलवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर. सो V1 किती दिलंय तुम्हाला? 20 लिटर, 20 लिटर आहे. V2 किती आहे? 30 लिटर. एक्सपान्शन झालंय ना. सो कुठून? 20 लिटर पासून 30 लिटर पर्यंत. आणि टेम्परेचरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 300 केल्विन. क्लियर है बच्चा पार्टी? मैंने जो गिवन लिखा वो सबको क्लियर है? येस, ओके, सबको क्लियर है. सो नेक्स्ट हम लिखेंगे. बघा, जेव्हा पण ते मेन्शन करतील, त्यांनी आत्ता मेन्शन केलं होतं की रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. मग रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर तुम्ही डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला वापरणार. काय फॉर्म्युला? -2.303 NRT log ऑफ V2 अपॉन V1. ओके, सो सब क्वांटिटीज आपको पता है. आपको वर्क डन फाइंड आउट करना है. -2.303 एन ची व्हॅल्यू, नंबर ऑफ मोल्स किती होते? 2 होते. आरची व्हॅल्यू 8.314. त्याच्यानंतर टेम्परेचर काय दिलं होतं? टेम्परेचरची व्हॅल्यू आहे 300 केल्विन. सो टेम्परेचर दिलंय 300 केल्विन. लॉग ऑफ व्हीटूचा आन्सर किती आहे? 20 लिटरपासून 30 लिटरपर्यंत एक्सपान्शन झालं. सो इथे 20/30. ठीक आहे, क्लिअर? आता बघा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 इंटू 8.314. 300 दुने 3 दुने 6. सो हे लिहिले 600. लॉग ऑफ 3/2. आणि 3/2 म्हणजेच किती रे? 1.5. लिहू का मग डायरेक्टली? इथं मी 1.5. आता असं खेळत बसू का? आधी 3/2 0 गेला, मग तर मला नको वाटतंय तसं. डायरेक्ट मी आता इथं लिहिते 1.5. ओके, आता -2.303. आता इथे जर 6 आहे, हे 2 डेसिमल पॉईंट जर आपण पुढं नेले तर काय होईल? इथे 0 आहे ना, 100ने मल्टिप्लाय केलं तर असं लिहिलं तरी चालेल, 831.4. ठीक आहे, 0.4 आहे, त्याच्यामुळे आपण फक्त क्वांटिटी 831 जरी ठेवली तरी पण चालणार आहे. सो आपण 831 लिहू. इथं आलं 6. आता लॉग ऑफ 1.5चा लॉग. डेसिमल पॉईंटच्या आधी किती नॉन झिरो डिजिट आहे? एकच नॉन झिरो डिजिट आहे. सो 1 - 1 करेंगे, 0 लिखेंगे. सो आता लॉग टेबल. आता तुमच्यापैकी किती जणांकडे लॉग टेबल आहेत, नाही आहेत, मला माहीत नाही. उद्यापासून लॉग टेबल घेऊन बसायचं आहे. ओके, आत्ता मी तुम्हाला इथे दाखवतीये. ओके, लॉग टेबल. हां, लॉग टेबल. 1.5 म्हणजेच 15चा 00 मध्ये किती आन्सर येत आहे? 1761. सो काय लिहिणार पुढे? 0 पॉईंट, ऑलरेडी 0 दिलेला आहे, मग लिहिणार 1761. ओके, क्लिअर? ठीक आहे, मग आता इथे मल्टिप्लिकेशन करा. -2.303 इंटू 6 1 6, सावित्रिक 18, उरले 1, 8 48 आणि 1 49 इंटू
टू 0.1761 आहे, तर 0.17 आहे, तर ॲप्रॉक्सिमेटली आपण 0.2 कन्सिडर करू शकतो. ओके, ठीक है, क्लियर है. आता तुम्हाला इथं ऑप्शन नहीं है बच्चे पार्टी, आपको ये मल्टीप्लिकेशन करना ही पड़ेगा, उसके बाद ही इसका आंसर आएगा. ठीक है. मग आता काय करणार इथे, सपोज -2.303 आहे, तर त्याला असं लिहू शकतो 2303 इंटू 4986 इंटू 0.2 इंटू 10⁻³ ठीक आहे. आता ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर करून बघा. फॉर एक्झाम्पल अजून सिम्प्लिफाय 2303 इंटू 4986 इंटू 0.2 आहे, तर 2 लिहिते इंटू 10⁻³ होता, -1 होऊन इथं 10⁻⁻4 लिहिते. ठीक आहे. आता इथे 4ने जर मल्टिप्लाय केलं ह्याला, समजा इथे 2ने मल्टिप्लाय केलं तर 3 दुने 6, 2 0 0, 3 दुने 6, 2 दुने 4, ओके, इंटू 4986 इंटू 10⁻⁻4. आता इथे बघा मी काय करते, इथे टोटल 10⁻⁻4 आहे ना, तर इकडे 2 डेसिमल पॉईंट दिले, तर हे किती होईल, 49.8 होईल. ओके, मग 49.86ला मी ॲप्रॉक्सिमेटली 50 घेऊन टाकते, आणि इकडं जर -2ने डेसिमल पॉईंट गेले, तर इकडे ॲप्रॉक्सिमेटली काय येणार आहे, -46 येणार आहे. ठीक आहे. ही स्टेप कळाली आहे बच्चे पार्टी सगळ्यांना. 10⁻⁻4 होतं ना, तर मी काय केलं आहे, 10⁻2 -2ने दोघांकडं मल्टिप्लाय केलेलं आहे. ही स्टेप सगळ्यांना कळाली आहे का. इकडे 2 डेसिमल पॉईंट पाठीमागं गेले, मग ते किती झालं होतं, 49.8 झालं होतं, त्याला ॲप्रॉक्सिमेटली मग मी 50 लिहून टाकलं, आणि इकडे पण 2 डेसिमल पॉईंट पाठीमागं गेले, ते किती झालं मग 46.06 झालं, त्याला मी ॲप्रॉक्सिमेटली 46 घेतलं. ये कॅल्क्युलेशन सबको समझ में आया, बताओ जल्दी, चलो जल्दी जल्दी. येस. सो मग आता आपण काय करणार, फक्त एक लास्टवालं कॅल्क्युलेशन करूयात. 46 गुणिले 5 6 पंचे 30 5 चोक 20 21 22 23. ठीक आहे. मग -230 आणि हा एक 0, म्हणजे एवढा आन्सर येईल. आणि कशामध्ये येणार आहे, हे जूलमध्ये येणार आहे. ॲप्रॉक्सिमेटली त्यांचं बुकमध्ये आलं आहे, बघूयात आपण, बुकमध्ये 2023 आलं आहे. जस्ट चेक. हां, बघा इथे आता तुम्हाला दिसत असेल, बुकमध्ये किती आलं आहे, -2023 आलं आहे, आणि आपलं किती आलं आहे, 2300.